फॉर्म्युला समोर आला नाहीये. काय वाटतं, आज देखील अनेक खासदार आले होते भेटण्यासाठी? हे बघा, आमचे सर्व वरिष्ठ नेते, भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते, राष्ट्रवादीचे नेते, हे सर्वजण चर्चा करतील आणि लवकरच ते सर्व जाहीर होईल. अजून कुणाचं तिकीट वाटप झालेलं नाही आहे, महाविकास आघाडीचं पण झालेलं नाही आहे. बघू, लवकरच होईल. काही खासदारांची जागा ही धोक्यामध्ये आहे, ती बीजेपी मागते असं देखील चर्चा आहे. असं काही नाही आहे, असं काहीही नाही आहे. या सगळ्या कथोकल्पित बातम्या आहेत आणि आमच्या ज्या काही खासदारांच्या जागा आहेत त्या सर्व सुरक्षित आहेत आणि त्यांचं कामही सगळ्यांचं चांगलं आहे. अर्थात काही ठिकाणी त्या पक्षांची लोकं जर त्या ठिकाणी जर क्लेम करत असतील, ॲज अ पक्ष म्हणून ते त्या ठिकाणी करत असतील, परंतु वरिष्ठ नेते एकत्र बसून त्याचा निर्णय घेतील. पत्र काढून बावनकुळ्यांना देणं कितपत योग्य आहे की ही जागा खासदारची आहे? कुठल्या कल्याणच्या जागेत दिव्यातल्या काही कार्यकर्त्यांनी पत्र दिले बावनकुळेला की भाजपच्या पदाधिकारी जागा आहे ती भाजपलाच मिळावी किंवा भाजपच्या चिन्हावर लढवावी. एखाद्या पदाधिकाऱ्याला जर वाटत असेल तर त्यांनी त्या पद्धतीने पत्र लिहिलं असेल, परंतु दिव्याचा जर स्पेसिफिक जरी विचार केला तर दिव्यामध्ये 8ही नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत. दिव्यातील शिवसेनेचं काम, दिव्याची झालेली प्रगती, दिव्याचे जे काही विषय, डम्पिंग ग्राउंड असेल, रस्ते असतील, लाईट असेल, हॉस्पिटल असतील, पाणी असेल, ते सर्व प्रश्न माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या प्रयत्नांनी ते सोडवलेले आहेत. दिव्यातले कार्यक्रमही तुम्ही पाहिले असतील, हजारो लोक, 50,000 लोक श्रीकांत शिंदे यांच्या कार्यक्रमाला रस्त्यावर उतरत असतात. परंतु जरी कोणी तशा पद्धतीने मागणी केली असेल, त्यांनी पक्ष म्हणून केली असेल, शेवटी प्रत्येकाला अधिकार आहे. पण दिव्यामधली आमची ताकद आणि दिव्यातलं काम हे सर्व लोकांसमोर आहे. सर, येत्या 24 तासामध्ये शिवसेनेची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. काय वाटतं, आपल्याला अपेक्षित असणाऱ्या जागा मिळतील? 24 तासात होणार आहे का 2 दिवसांनी होणार आहे? आमच्या नेत्यांपेक्षा मीडियाला जास्त माहिती असतं, मीडियामध्ये जास्त बातम्या येत असतात. त्यामुळे जेव्हा यादी बाहेर येईल तेव्हा तुम्हाला सगळ्यांना कळेल. सर, ठाण्यासाठी अजून देखील चेहरा समोर आलेला, आपलं देखील नाव आहे. ठाण्याच्या बाले किल्ला जो आहे, मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलेलं आहे, माझा जर वैयक्तिक मला जर विचाराल तर मी पक्षाचा सैनिक आहे आणि युतीचा एक कार्यकर्ता आहे. उमेदवार कोणी असेल तरी प्रचार प्रमुख म्हणून नक्कीच नरेश मस्के असेल, एवढं तरी मी या ठिकाणी सांगू शकतो. ओके, थँक्यू. अशा प्रकारचा घणाघात त्यांनी केला. कोण बोललंय? संजय राऊत. संजय राऊत मुख्यमंत्र्याला असंस्कृत. मुळात संजय राऊतांची संस्कृती आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. ते काय बोलतात, कसे वागतात, तुम्ही पाहिलं असेल की ते थुंकण्याचं काम मीडियासमोर त्यांनी केलेलं आहे. कॅमेऱ्यांसमोर ते थुंकलेले आहेत. शिवराळ भाषा कशी वापरतात. मुळात संजय राऊतांचा असंस्कृतपणा संपूर्ण हिंदुस्थानाने पाहिलेला आहे. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा अधिकार नाही आहे. आणि सध्याची ती तुमची बॉडी लँग्वेज जर पाहिली ना तर बहुतेक स्वतःला पक्षप्रमुख समजायला लागलेले आहेत. थोडे दिवसात उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुखावरनं बाजूला करतील. आपण पाहिलं राहुल गांधींच्या स्वागताचे जे काय बॅनर, त्यावरती उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे कोणाचेच फोटो नव्हते, बाळासाहेबांचे पण फोटो नव्हते. त्यामुळे संजय राऊतांची हिंमत आणि डोकं काय आहे हे आपण पाहिलंय. शिवराळ भाषा कोण वापरतं, कुणाच्याबद्दल कशी भाषा वापरतात, आमदारांबद्दल कशी भाषा वापरतात, हे आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. त्यामुळे बालिश बुद्धी आहे त्यांची, त्याच्यामुळे त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. सर, एकीकडे ठाण्यामध्ये कोणाची वज्रमूठ? महाविकास आघाडीची. त्यामुळे अहो, पैसे देऊन माणसं आणावी लागली, पैसे देऊन माणसं आणावी लागली, त्यातूनही मैदान रिकामं होतं. मुंबईतील शिवसेनेच्या नगरसेवकांना कोटा दिला होता, एवढी माणसं आणा, तेवढी माणसं आणा, काही करा, नाही तर नगरसेवकाचं तिकीट देणार नाही. एवढी वाईट परिस्थिती त्या ठिकाणी. राहुल गांधींच्या सभेला माणसं आणण्याकरता शिवसेनेचे जे काय आहेत नगरसेवक, त्यांना दमदाटी केली जाते, त्यांना
तुम्ही जर माणसं आणली नाहीत तर तुमचं तिकीट देणार नाही तुम्हाला, अशा पद्धतीने धमकी दिली जाते. आणलेली माणसं मोजण्याकरता माणसं ठेवली होती. अतिशय वाईट परिस्थिती शिवसेनेची केलेली आहे. राहुल गांधींकरता शिवसेनेच्या नगरसेवकांना माणसं आणण्याकरता दम देण्यात आला. एवढी शोकांतिका यापूर्वी कधीही नव्हती. बाळासाहेब जर वरतून पाहत असतील तर नक्कीच त्यांना वाईट वाटलं असेल. सर, एकीकडे ठाणे आणि मुंबईमध्ये बैठकांचं सत्र आहे, मात्र अमित शहाच्या भेटीला राज ठाकरे गेले, तर महायुतीमध्ये आले, तर काय नेमकी नक्कीच राजसाहेबांचं महायुतीमध्ये स्वागत असेल आणि मला तर खूप आनंद होईल. पुन्हा एकदा राजसाहेबांबरोबर काम करायला संधी मिळेल, कारण मी आयुष्याची सुरुवात त्यांच्यासोबत केली होती. सर, महायुतीचा धर्म पाकीर दिगामधनं जे आहे ते पत्र पाठवलं जातं बावनकुळेला. हे बघा, या ठिकाणी लोकसभेसाठी हे बघा, कोणी काय बोलत असेल म्हणून आपण चुकीच्या पद्धतीने वागणं योग्य नाही आहे. कोणी गाय मारली म्हणून आपण वासरू मारू नये किंवा कोणी वासरू मारलं म्हणून कोणी गाय मारू नये. मला एवढंच सांगायचं आहे, नेते एकत्र बसून निर्णय घेतील आणि नेत्यांचा निर्णय हा 100% इम्प्लिमेंट करण्याकरता आमची तयारी आहे. 400 पार करण्याचा नारा नक्कीच महाराष्ट्रामध्ये 45च्या वरती जागा जिंकण्याचा जो शब्द माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे तो पूर्ण करण्यासाठी आम्ही अहोरात्र कष्ट करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.